नमस्कार, मी शिवानी सागवेकर. शिवानी रेसिपीज या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत. कुरकुरीत खमंग असा पोहे न आकसता त्याचबरोबर चिवडा जराही तेलकट न होणारा पातळ पोह्यांचा चिवडा कसा तयार करायचा हे आज आपण पाहणार आहोत. हे पहा, चिवडा हातावर चुरून दाखवते. तुम्हाला आवाजावरूनच लक्षात येईल की किती छान असा चिवडा कुरकुरीत झाला आहे. जराही तेलकट सुद्धा झालेला नाही. तर आज आपण अर्धा किलो पातळ पोहे घेऊन चिवडा बनवणार आहोत. सुरुवात करू. पहिले पोहे 1 तासभर उन्हामध्ये वाळवायला ठेवले होते. ऊन दाखवल्याने पोह्यातले जे मॉइश्चर असतं ते कमी होऊन पोहे छान असे कुरकुरीत होतात. आणि नंतर मी पोहे चाळून घेतले. पोहे चाळून घेतल्याने पोह्यामध्ये जे काही छोटे छोटे कण असतात तर ते सुद्धा निघून जातात आणि पोहे एकसारखे मिळतात. त्यामुळे पोहे चाळून घेणे फार गरजेचे आहे. सुरुवातीला कढई गरम करायला ठेवून मग त्यामध्ये पोहे घालायचे नाही, तर पहिले कढई थंड असतानाच कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये पोहे घालून मगच गॅस चालू करायचा आहे. ही पहिली टीप. मी 2 बॅचेसमध्ये पोहे घेऊन भाजून घेणार आहे. पोहे भाजताना यामध्ये थोडे मीठ घालायचे आणि मगच पोहे भाजायचे. ही दुसरी टीप. असे केल्याने आपले पोहे जराही आकसत नाहीत. तर लक्षात ठेवायचे, पोहे कढईत घालायचे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला छान असे हे तळापासून हलवत छान असे भाजून घ्यायचे आहेत. असे केल्याने पोहे आकसत नाही किंवा सुरकुतले जात नाहीत. साधारण 5 ते 7 मिनिटे आपल्याला हे पोहे छान असे कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. आता आपल्याला पोहे भाजले आहेत हे कसे समजेल, तर हे असेच आपल्याला हलवत राहिल्यानंतर साधारण 1-5 मिनिटानंतर त्याचा हलकासा रंग बदललेला दिसतो आणि पोहे थोडेसे फुलल्यासारखे दिसतात आणि हातामध्ये चुरल्यावर त्याचा सहज चुरा होतो. यावरून आपल्याला पोहे भाजले आहेत हे समजते. साधारण 5 ते 7 मिनिटे झालेली आहेत. इथे पोहे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. एका परातीत काढून घेऊ. आता उरलेले पोहे अशाच पद्धतीने भाजून घेऊ. याच कढईमध्ये मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडे कमी तेल घेतले. अर्ध्या वाटी तेलाचे प्रमाण मी अर्ध्या किलोच्या पातळ पोह्यासाठीचे प्रमाण घेतलेले आहे. गॅसची फ्लेम मंद आचेवरच ठेवायची आहे. आता तेलामध्ये पाऊण वाटी शेंगदाणे घातले. शेंगदाणे तळताना यात थोडे मीठ घालू. मिठामुळे शेंगदाण्याला खूपच छान टेस्ट येते. थोड्या वेळाने शेंगदाण्याचा कलर बदलला जातो आणि शेंगदाणे असे थोडेसे फुटल्यासारखे होतात. इथपर्यंत आपल्याला छान असे खमंग शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे छान असे तळून झालेले आहेत, ते काढून घेऊ. आता त्याच कढईमध्ये डाळ घालू. पाऊण वाटी डाळ घेतलं आहे. हे डाळे अगोदरच भाजलेले असतात, त्यामुळे डाळ्याला तळायला आपल्याला फारसा वेळ लागत नाही. साधारण 1 ते 1.5 मिनिटामध्येच हे डाळ छान असं तळलं जातात. याचा सुद्धा हलकासा रंग बदलला गेला की मगच आपल्याला हे डाळे काढून घ्यायचे आहेत. फार लालसर असे हे डाळे करायचे नाही, कारण ते अगोदरच भाजलेले असतात, नाहीतर ते कडक होतात. आता आपण पातळ सुके चिरलेले खोबरे भाजून घेऊ. तर सुक्या खोबऱ्याला सुद्धा फारसा वेळ लागत नाही. अगदी 30 ते 40 सेकंदातच त्याचा रंग बदलला जातो. हलकासा गुलाबी रंग आला की मग आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये आपण काजू तळून घेणार आहोत. काजू तळायला फारसा वेळ लागत नाही. हे पहा, अर्ध्या मिनिटाच्या आतच काजूला हलकासा गुलाबी रंग आला की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आवडीप्रमाणे तुम्ही काजू किंवा दुसरे ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता. त्याच कढईमध्ये आपण कढीपत्ता तळून घेणार आहोत. कढीपत्ता धुवून आणि वाळवून घ्यायचा आहे. वाळवून नाही तर एका सुती कापडाने पुसून घ्यायचा आहे. कोरडा करून घ्यायचा आहे. तुम्हाला मी महत्त्वाचं सांगेन की कढीपत्ता जर थोडासा जरी ओलसर राहिला किंवा व्यवस्थित कुरकुरीत जर तळला गेला नाही तर चिवडा नरम पडण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित असा 1 मिनिटभर छान असा कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता तळून घ्यायचा. आता त्याच तेलामध्ये बारीक केलेली आपल्याला हिरवी मिरची तळून घ्यायची आहे. आता यामध्येच थोडे मीठ घालायचे. साधारण आपण पोहे भाजताना मीठ घातलेले आहे, त्यामुळे तो अंदाज घेऊनच आपल्याला मिरचीमध्ये मीठ घालायचे आहे. मिरचीमध्ये मीठ घातले की मिरचीचा तिखटपणा फारसा जाणवत नाही. मिरचीचा ठसका सुद्धा लागत नाही. मी इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या धुवून पुसून चिरून घेतल्या आहेत. त्याचबरोबर मिरची मिठामध्ये तळली गेल्यामुळे
ती चवीला देखील छान लागते। मिरची आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या थोड्या ठेचून घेतल्या आहेत, त्या तळून घेऊ। लसूण गुलाबी रंगाची झाल्यावर काढून घ्यायची, त्यातले मॉइश्चर निघून गेले पाहिजे। थोडी लसूण कडक व्हायला हवी इतपत तळून घ्यायची। आता या तेलामध्ये मी 1 चमचा मोहरी घातली, यामध्ये 1 चमचा सफेद तिळी घालू शकता। आता मोहरी तडतडली की त्यामध्ये 1 चमचा हिंग घालायचे। हिंगाचा स्वाद चिवड्यामध्ये छान लागतो। अर्धा ते पाऊण चमचा हळद घालायची। आता हळद फोडणीमध्ये घातल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा। यात थोडे मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आणि आता ही तयार झालेली फोडणी आपण ह्या आपल्या पातळ पोहे आणि आपण सर्व जिन्नस काढून ठेवलेले आहेत त्यावर घालायची। आता हे आपण सर्व साहित्य एकत्रित एकजीव करून घेणार आहोत। जरी आपल्याला सुरुवातीला हे पोहे आणि ही फोडणी वेगवेगळी दिसत असली तरी आपल्याला हलक्या हाताने हे अशा प्रकारे हलवत राहायचं आहे। आता इथे आपल्याला चवीप्रमाणे पिठी साखर घालून घ्यायची आहे। पिठी साखर हा चिवडा हलकासा गरमच आहे तोवरच पिठी साखर घालायची आहे, म्हणजेच पिठी साखर सर्व पोह्यांना एकसारखी लागली जाते। मी पिठी साखर घालून चिवडा व्यवस्थित मिसळून घेते। हळूहळू सर्व पोह्यांना ही फोडणी लागली की मग छान असा पोह्यांना रंग येतो। जरी सुरुवातीला ते असे पांढरट दिसले असतील किंवा रंग छान आला नाही तरीही साधारण 4 ते 5 मिनिटे हे असं व्यवस्थित मिसळलं गेलं की मग छान असा आपल्या चिवड्याला रंग येतो। तर आपला हा चिवडा तयार आहे। तुम्हाला हा चिवडा किती कुरकुरीत झाला हे दाखवते। हे पहा, पोहे आपले जराही आकसले गेले नाहीत। तुम्ही इथे पाहू शकता किती छान असा कुरकुरीत चिवडा बनवून तयार झाला आहे, जराही तेलकट झालेला नाही। तर तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शिवानी रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनही प्रेस करा। अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूया। धन्यवाद।